हे दोघंजण असे का बरं बोलतात? आज मी आलो सुरेश बेडमध्ये बनसुरीवाल्याच्या इव्हेंट बघण्यासाठी. सभागृहाच्या आत जातच होतो तर तेवढ्यातच माझ्या लक्षात डेंगणांकडे गेलं. जवळ जेवण पाहतो तर नागपूर हा शांतनु मिलिंद भाऊ आणि या चष्मीसला तर तुम्ही ओळखता. सभागृहाच्या आत गेलो तर इकडे योगेश भाऊ तर पहिलेच सुरू होऊन गेला. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता तर मी म्हटलं थोडंसं समोर जाऊन पाहतो, म्हटलं कोण कोण आहे का. मग तेवढ्यातच हा साईल कॅप्चर दिसला. तिथेच बसलो. मागे वळून पाहिलं तर उद्या विधी मॅडम आणि आशू दादा आयफोन फ्लेक्स करत होता. मग तेवढ्यातच माननीय नितीन गडकरी आले. त्यांचे मस्त स्वागत केला. मग इव्हेंट सुरू झाला. आम्ही दोघं मस्त एन्जॉय करत होतो तर तेवढ्यात साईल कॅप्चरनं केस ओढले. मग म्हणत होता ओमच्या पांढरा केसाच खूप पडला म्हणे. जसं मी ऐकलं, जसं मी मागं वळलो तर तसंच पा किती भोला बनत होता. आता हा एवढा ब्लॉग पाहिलाय तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका यार. तेवढ्यातच फिल्मी कलाकार आला. मग खूप वेळ झाली होती तर आईच्या घरून कॉल आला होता. मी घरी जातच होतो तर तेवढ्यात हे लोक म्हणे का घरी जाऊन का भेटते म्हणे, हे परी म्हणे की भत्ता मारके आते बोले. मग इकडे याच्या पद्धतशीरमध्ये गेम बनणार होता. मग तेवढा बुलावा आला सत्कारसाठी. मी चांगला जातच होतो तर ह्या शांतनुमध्ये हात व्हिडिओ काढायसाठी थांबून दिला. काय झालं आजकालचे पोट्टे कसे आहे ते. हिच्या तर अलगच गेम बनला, कारण त्या मारायसाठी गेली पण वापस आली तर सत्कारच्या कार्यक्रमात संपला. मी म्हटलं कसं वाटलं, सत्कार नाही झाला तर बिचारीनं बरं चेहऱ्यात मारून टाकला. इकडे सत्कार माझ्या याला व्हिडिओ काढण्याबाबत कैसा लगा मेरा मजाक. तेवढ्यातच सनातनी स्वप्न दिसली. मग सगळ्या क्रिएटर्सला बाय म्हणून मी आपल्या घरी चाललो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.